जेवण झाल्यावरती जर तुम्ही या प्रॅक्टिस केल्या ना, तुमचा पोटाचा घेर पण कमी होतो आणि तुमचं खाल्लेलं ते पण चांगलं पचतं. सकाळी पोट पण साफ होण्याची दिक्कत असेल ती पण चांगल्या पद्धतीने कमी होते. खूप सोप्या पद्धतीने आज तुम्हाला काही प्रॅक्टिस दाखवते. या प्रॅक्टिस तुम्ही रोज जर नित्यनेमाने केल्या तर रिझल्ट तुम्हाला गॅरंटीने दिसणार आहे. सोप्या सोप्या प्रॅक्टिस आहेत, जेवण झाल्यावरती करायच्या आहेत. म्हणून जास्त हेवी वर्कआउट आपण जेवण झाल्यावर नाही करत, पण अशा काही प्रॅक्टिस असतात ज्या जेवण झाल्यावरती केल्याने खूप चांगला रिझल्ट येतो. तर चला जास्त वेळ न घालवता आपण प्रॅक्टिसला सुरुवात करूया. स्टेप वाईज दाखवते, व्यवस्थित करायचं आहे तुम्हाला. पण घाई व्हिडिओ स्किप करून बघायचं नाही. काउंट तुम्ही तुमच्यानुसार ठेवायचे आहेत. मी 10चे किंवा 20चे करते, तुम्ही 50चे 60चे काउंट घेऊ शकता सुरुवातीला. नंतर याचं व्हेरिएशन वाढवत जायचं. जास्त हेवी वजन झालं म्हणजे जास्त हेवी खाल्लं असेल तर थोडंसं अर्ध्या तासांनी करायच्या. हलकं फुलकं आपलं व्यवस्थित जेवण गेलं असेल घरातलं तर तुम्ही जेवल्यावरती ह्या प्रॅक्टिस 5-10 मिनिटांनी आरामात करू शकता. काय करायचं आहे, जेवण झालेलं आहे या पोझिशन मध्ये यायचं. बटरफ्लाय थोडंसं हलकंसं करून घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर या पोझिशन मध्ये यायचं. इथे या पोझिशन मध्ये बसायचं आणि इथे फक्त याच पोझिशन मध्ये बसून राहायचं. ऍटलीस्ट तुम्हाला 5 मिनिटं किंवा 2 मिनिटं याच पोझिशन मध्ये बसायचं. हाताला सरळ सरळ वरती खेचायचं, श्वास भरायचा. नाकाने घ्यायचा, तोंडाने सोडायचा. हे तुम्हाला 2-3 मिनिटं कंटिन्युअसली करायचं आहे. याच्यासोबत तिसरी प्रॅक्टिस करायची आहे. या पोझिशन मध्ये यायचं आणि इथे या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पोझिशन मध्ये आल्याच्या नंतर इथे या पोझिशन मध्ये यायचं आणि हलकसं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ह्या पोझिशन मध्ये आल्याच्या नंतर इथे या पोझिशन मध्ये बसायचं. थोडंसं पोटाला थोडंसं प्रेशर येणार आहे, हलकंसं, आणि रिलॅक्स करायचं. हलकंसं या पोझिशन मध्ये यायचं, श्वास भरायचा आणि रिलॅक्स करायचं. काउंट 10 घ्या किंवा 20चे घ्या. या पोझिशन मध्ये नेक्स्ट प्रॅक्टिस करायची. पायाला लांबून द्यायचं. हलकंसं पायाला लांबून दिल्याच्या नंतर या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हलकंसं पायामध्ये अंतर करायचं आणि इथे बॉडीला वाकवायचं नाही, फक्त हाताला ट्विस्ट करायचं. म्हणजे वाकवायचं नाही, आपलं जेवण झालेलं आहे त्याच्यामुळे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नेक्स्ट प्रॅक्टिस होल्ड करायचं या पोझिशन मध्ये वरती. काढलेलं ते पूर्ण खाली जाणार डायजेस्ट होण्यासाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. नेक्स्ट प्रॅक्टिस करायची. या पोझिशन मध्ये एक हात ठेवायचा आणि 1 साईडला ट्विस्ट करायचं. 2 हलकंसं बसल्या बसल्या खाल्लेलं ते परत खाली जाणार. 2 इथे गच्च गच्च भरल्या राहतं ना पोट, त्याच्यासाठी तुम्ही या प्रॅक्टिस करायच्या. 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. ही एक प्रॅक्टिस केली. आता दुसरी प्रॅक्टिस करण्यासाठी काहीच नाहीये. या पोझिशन मध्ये यायचं. ट्विस्ट, हाताला पायाच्या पंजांना हात टच करायचे. श्वास भरत वरती क्लॅप, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16
17, 18, 19, 20. ही एक प्रॅक्टिस झाली. ट्विस्ट करायचं हलकंसं, जास्त आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या सोप्या सोप्या प्रॅक्टिस केल्या. उभं राहायचं, कमरेवरती हात द्या किंवा हात खाली ठेवा आणि सर्कल बनवायचं कमरेला. 1 2, हात वरती पण तुम्ही ठेवू शकता या पोझिशनमध्ये. 3 4 5, रिवर्स. 1 2 3 4 5. या पोझिशनमध्ये ट्विस्ट वापस तुम्ही ते करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वापस होल्ड करू शकता. पायावरती राहायचे, पूर्ण पाय जमिनीवरती. श्वास नॉर्मल ठेवायचा अँड होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. या प्रॅक्टिस छान आहेत जेवण झाल्यावरती करण्यासाठी. नक्कीच करा. रिझल्ट खूप चांगला भेटतो. डायजेशन मजबूत होतं. पोट साफ होण्यासाठी काही प्रॉब्लेम होणार नाही. खाल्लेलं आहे ते गच्च राहणार नाही. पचायला पण मदत होते. फक्त स्पीड वाढवू नका. स्लोली करा. म्हणजे जेवढं तुम्ही स्लोमध्ये करणार तेवढा तुम्हाला जास्त फायदा भेटणार. जास्त पहिलं सांगितलं, जास्त हेवी खाल्लं असेल तर 1 तासाचं अंतर पाहिजे. जर नॉर्मल आपलं आहार आहे, पोटामध्ये 70% खाल्लंय, 30% जागा आहे, तर तुम्ही या प्रॅक्टिस आरामात करा. याच्यासोबत चांगलं दिवसभर पाणी प्यायचं, बाहेरचं जंक फूड खायचं नाही जर जास्त वजन असेल तर. ठीक आहे, या गोष्टी पाळायच्या आणि हे प्रॅक्टिस करायच्या जेवण झाल्यावरती. खूप चांगला रिझल्ट भेटतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा. चॅनल पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.